नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांचं हार्दिक स्वागत. आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अजूनही लक्षात घ्या, पोर्टलवरती 1 किलोमीटरचीच अट आहे. ऑनलाईन फॉर्ममध्ये तुम्ही चेक केलं, तुम्ही पाहू शकता की हा ऑनलाईन फॉर्म आहे. येथे देखील 1 किलोमीटरचाच लक्षात घ्या ऑप्शन येत आहे. मग आज या संदर्भात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये जी बातमी आलेली आहे या संदर्भात माहिती घेऊया. तर याच्यामध्ये पाहू शकता की आरटी प्रवेश जी प्रक्रिया आहे तर याचा खोळंबा 1 किलोमीटर की 3 किलोमीटर, पालकांमध्ये देखील संभ्रम आहे. तर याच्यामध्ये महत्त्वाची बातमी देण्यात आलेली आहे. तर पाहू शकता की आरटी प्रक्रियेअंतर्गत बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येता यावे यासाठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र यंदा प्रवेश प्रक्रियेमध्ये अंतराच्या अटीवरून मोठा पेच निर्माण झाला असून प्रशासकीय स्तरावरती कमालीचा संभ्रम पाहायला मिळत आहे. तर याच्यामध्ये पुढे पाहू शकता की मूळ नियमानुसार प्रवेशासाठी घरापासूनचे 3 किलोमीटरचे अंतर कमी करून 1 किलोमीटर करण्यात आले होते, परंतु या बदलावर आक्षेप घेतल्याने ही अट रद्द करण्यात आलेली आहे. असे असूनही शिक्षण विभागाला अद्याप याविषयीची लेखी आदेश प्राप्त न झाल्याने अधिकारी आणि पालक यामध्येही गोंधळाचे वातावरण आहे. आणि जर लेखी आदेश प्राप्त झाले तर ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवावी लागणार जी आहे. तर या संदर्भातील शक्यता आहे ज्याचा थेट पालकांना फटका सोसावा लागणार आहे आणि त्याचा पालकांना पुन्हा नव्याने अर्ज भरावे लागणार आहेत. या संदर्भात आपण माहिती देतच आहोत. पण यामध्ये एक नवी माहिती आलेली आहे की संबंधित विभागाला शिक्षण विभागाचे अजून लेखी आदेश प्राप्त झालेले नाहीत. याच्यामुळेच लक्षात घ्या, अजून ऑनलाईन फॉर्ममध्ये करेक्शन करण्यात आलेले नाही आहेत. आणि हेल्पलाईनवरती देखील तुम्ही कॉल केला असता तर 1 किलोमीटरची अट अजून कायम आहे. पुढील आदेश प्राप्त झाले नसल्यामुळे यामध्ये बदल करण्यात आलेला नाही आहे. तर अशा प्रकारची बातमी सध्या समोर येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या संदर्भात निर्णय लागला पाहिजे, जेणेकरून पालकांना लवकरात लवकर आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शाळांमध्ये प्रवेश घेता येऊ शकतात. तर अशा प्रकारची ही बातमी आणि महत्त्वाचं कारण समोर आलेलं आहे. तर लक्षात घ्या, लवकरात लवकर या संदर्भातल्या सूचना संबंधित विभागाला वेबसाईट अपडेट असेल तर या संदर्भात जाणे आवश्यक आहे, जेणेकरून आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांना विलंब न होता नियोजित वेळेत शाळांमध्ये प्रवेश घेता येऊ शकतात. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. आपण या संदर्भात माहिती घेतच आहोत. त्यामुळे सध्या 3 किलोमीटरचा ऑप्शन उपलब्ध झालेला नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर उपलब्ध होणं गरजेचं आहे. ज्यावेळी ऑप्शन उपलब्ध होतील त्यावेळी नव्याने फॉर्म भरले जाणार आहेत. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.